हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने गावातील बायकांसाठी एक नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलंय. गावातील बायका यांना रोजगार मिळायला पाहिजे, त्यासुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. यासाठी कृष्णाला एक आयडिया सुचली आणि कृष्णाने चक्क सावित्री बरोबर मिळून एक नवीन साड्यांचा बिझनेस सुरू करायचं ठरवलंय, ज्यावर वारली पेंटिंग असतील, हस्तकला असेल आणि या साड्या शहरात नेऊन विकायच्या असं तिने ठरवलंय. त्यामुळे सावित्री सुद्धा खूप खुश झालीये की ती चक्क गावातील बायकांना हे सगळं शिकवणार आहे. पण कृष्णाचा हा प्लॅन पूजा नक्कीच फेल करण्याचा प्रयत्न करणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही आपल्या माहेरी आलेली असते आणि भक्ती तिला एक साडी आणून दाखवते आणि विचारते, कृष्णा, ही साडी तुला आठवतीये का? कृष्णा सांगते, हो हो, या साड्या तर तुझ्या लग्नाच्या आधी आईने काही कोऱ्या साड्या आणल्या होत्या आणि मग यावर तिने स्वतःच्या हाताने नक्षीकाम केलं होतं, हो की नाही? भक्ती सांगते, हो, त्याच साड्या आहेत या. कृष्णा म्हणते, अगं अगदी नव्यासारख्या दिसताय ना, इतकी वर्ष झाली तरी साड्यावरची नक्षीकाम गेलेलं नाहीये. खरंच किती छान आहे. आईच्या हातात कला आहे बरं का. भक्ती सांगते, होय, आईच्या हातात लय भारी कला आहे आणि आपली आई ही नेहमी छान छान पेंटिंग करते, वारली पेंटिंग करते, साडीवर नक्षीकाम करते, हस्तकला छान आहे, पण कधी याचा फायदाच झाला नाही. कृष्णा म्हणते, खरं आहे. भक्ती तिला सांगते, कृष्णे, तुला माहिती आहे का, आपली जी आई आहे ना, ती खरंच खूप हुशार आहे आणि एकदा आपण दोघी या साड्या विकायला गेलो होतो आणि एकदा आपल्या गावात जत्रा होती, तेव्हा तू दिवसभर ही साडी नेसून जत्रेत फिरली होती, पण आईला काही माहीतच नव्हतं. कृष्णा म्हणते, होय होय, आणि आपण दोघी भातुकलीचा खेळ खेळायचो, त्यात तू माझी आई बनायची, मी तुझी लेक बनायचे, किती मजा यायची ना, तेव्हा तू हीच साडी नेसायची. भक्तीला हे सगळं आठवतं आणि भक्ती ही कृष्णाला म्हणते, आणि एकदा आपण रस्त्याच्या कडेला या साड्या विकायला बसलो होतो, तेव्हा सुद्धा किती मजा आली होती. कृष्णा म्हणते, होय, आठवतंय की, ओ घ्या साडी घ्या, घरगुती साडी. आणि मग भक्ती सुद्धा म्हणते, एकदा घ्याल तर पुन्हा पुन्हा नेसाल. आणि या दोघी एकमेकींकडे पाहून जोर जोरात हसू लागतात. या दोघी तर खुश असतात, पण तिकडे बाळजाबाई आणि संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब रडत असतं, कारण या गावकऱ्यांनी सगळ्या घरवाल्यांना भिंतीला खांबाला बांधून ठेवलेलं असतं आणि बाळजाबाईला खुर्चीला बांधून तिच्या आजूबाजूला गवताच्या पेढ्या ठेवत असतात बाळजाबाईला जाण्यासाठी. कृष्णा ही तेथे नसते. बाळजाबाई रडत असते, आढळराव रडत असतात आणि समर, जयकांत हे झोपल्याचं, बेशुद्ध पडल्याचं नाटक करत असतात. दलपत, पूजा आणि मैनावती यांना सुद्धा बांधलेलं असतं खांबाला आणि बाळजाबाई रडत असते, आढळराव आढळराव. आढळराव म्हणतात, ए सोडा तिला, सोडा तिला, सोडा. बाळजाबाई म्हणते, आढळराव, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, स्वतःला त्रास करून नका घेऊ. पण आढळरावांना खूप भीती वाटत असते आणि पूजा म्हणते, ए सोडा बाळजाबाईंना, तुम्ही कायदा हातात घेताय बरं का, हे अतिशय चुकीचं आहे, कायदा हातात घेऊ नका. समर, उठ लवकर. पण समर हा झोपेचं सोंग घेऊन असतो पडलेला, त्यामुळे काही उठत नाही. पूजा म्हणते, जयकांत उठ, पण जयकांतचं सुद्धा तेच सोंग सुरू असतं. मैनावती म्हणते, सोडा सोडा त्यांना, सोडा, त्यांची काही चूक नाहीये, बाळजाबाई आता सुधारल्या आहेत. परंतु गावकरी काय ऐकत नाही. दलपत म्हणतो, हो ना, आपण सगळे सिस्टमॅटिकली बसू, विचार करू, निर्णय घेऊ, असा कायदा हातात घेऊ नका. परंतु गावकरी म्हणतात, गाप, नाहीतर त्या बाळाचा आधी तुझाच निकाल लावू, तुलाच मारून टाकू आम्ही. सगळे खूप घाबरतात. बाळजाबाईला समजतं की आज माझा निकाल लागणार आहे, आज मी काही जिवंत राहत नाही. आणि तेवढ्यात हा एक गावकरी म्हणतो, आज या पापीनी बाळजाबाईचा काळ आलाय, काळ. आज ही येथे मरणार, जळून खाक होणार. तुझा शेवटचा दिवस आहे बाळजा, आता ठरव काय करायचं ते, कसं मरायचं ते. बाळजाबाई ढसाढसा रडू लागते. आढळराव सुद्धा खूप घाबरतात आणि हा गावकरी तेथून निघून जातो आणि पुढच्या क्षणी चक्क रॉकेलचा डबा घेऊन येतो. त्याच्या हातात हे रॉकेल पाहून मैनावती, समर, पूजा खूप खुश होतात. जयकांत थोडे थोडे डोळे उघडून पाहत असतो, तर बाळजाबाई ढसाढसा रडू लागते आणि मग हा गावकरी चक्क हा रॉकेलचा डबा बाळजाबाईच्या जवळ घेऊन येतो. आढळराव म्हणतात,
काय करतोय? काही पण वेडेवाकडेपणा करू नको, मूर्खपणा करू नको, सोड तिला. पूजा, दलपत हे सुद्धा नाटक करतात. नाही नाही, असं करू नका, असं करू नका. पण हा गावकरी काहीच ऐकत नाही आणि या गवतावर चक्क रॉकेल ओततो. म्हणजे आज बाळजाबाईला जिवंत जाळायचं असंच ठरून हे सगळे गावकरी आलेले असतात. आढळराव खूप घाबरतात, रडत असतात, गयावया करत असतात. बाळजाबाई रडत असते. दलपत, मैनावती, पूजाची नाटकं सुरू असतात आणि इकडे कृष्णा ही चक्क दुष्यंतला कॉल करते. दुष्यंत फोन उचलतो आणि कृष्णा त्याला सांगते, दुष्यंत सरकार, तुम्हाला काही मी फोटो पाठवले आहेत, त्यावरून आपल्याला काही बिझनेस करता येईल का, हे पाहून सांगा बरं मला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता मी थोडा बिझी आहे, मला वेळ नाही आहे, मीटिंगला जायचं आहे, आपण संध्याकाळी आल्यावर बोलू. कृष्णा म्हणते ठीक आहे. दुष्यंत फोन कट करतो आणि कृष्णा देवाचे आभार मानते. देवा, खरंच खरंच खूप थँक्यू, तू मला बिझनेस करण्याची एवढी छान आयडिया दिली. या बिझनेसमुळे गावातील सगळ्या स्त्रियांच्या हाताला रोजगार मिळेल, त्यांना कमाई होईल असा विचार करून कृष्णा खूप खुश होते. भक्तीला सुद्धा आनंद झालेला असतो. आणि इकडे बाळजाबाईच्या आजूबाजूला रॉकेल टाकून होतं आणि मग हा गावकरी चक्क एक जळती मशाल घेऊन येतो. सगळ्यांना समजतं की आता बाळजाबाईचा खेळ खल्लास होणार. आढळराव जोरजोरात ओढत असतात, थांब, थांब. बाळजाबाई ढसाढसा रडत असते, आरडाओरडा करत असते. दलपत, मैनावती, पूजा जोरजोरात ओढत असतात, नाही नाही, असं करू नका, कायदा हातात घेऊ नका, सोडा बाळजाबाईला, सोडा. आढळरावांना काय करावं ते कळतच नाही. आणि मग बाळजाबाई म्हणते, आढळराव, स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुमची आणि माझी साथ फक्त इथपर्यंतच होती, मला माफ करा. मी तुम्हाला कधीच संसाराचं, बायकोचं सुख नाही देऊ शकले, नेहमी तुमचा अपमान केला. पण आता माझा काळ आलाय, ही सगळी माझ्या पापांचीच फळं आहेत जी मला भोगावी लागणार आहे. माझ्यानंतर माझ्या कृष्ण आणि दुष्यंतचं लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. मैनावती खूप खुश होते की बाळजाबाई आता मरणार आहे. बाळजाबाई रडत असते आणि म्हणत असते, आढळराव, स्वतःची काळजी घ्या. मी देवाला प्रार्थना करेल की पुढच्या जन्मात मीच तुमची बायको म्हणून यावी, तेव्हा मी तुम्हाला सुख देईल, सगळं तुम्हाला सुखी ठेवेल. आढळराव, आता मला निरोप द्या. आढळराव रडू लागतात आणि म्हणतात, नाही बाळजा, असं काही वंगाळ बोलू नको, काही होणार नाही तुला. आणि हा माणूस, हा गावकरी बाळजाबाईच्या जवळजवळ ही पेटती मशाल नेत असतो. आढळराव जोरात ओरडतात, थांब, सोड तिला. आणि तेवढ्यात हा गावकरी चक्क बाळजाबाईला आग लावणार. बाळजाबाई, मैनावती, दलपत सगळे जोरात ओरडतात. बाळजाबाई जोरात ओरडते, नाही. आढळराव डोळे बंद करून घेतात आणि त्याच वेळेस एंट्री होते आपल्या हिरोईनची, म्हणजे कृष्णाची. कृष्णा ही मशाल हातात पकडते. कृष्णा आलीये हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. आढळराव, बाळजाबाई खूप खुश होतात. कृष्णा ही मशाल पकडते आणि या गावकऱ्याच्या सनसनीत थोबाडीत मारते. समर आणि जयकांत डोळे उघडून पाहतात, कृष्णा आलीये. अरे यार, आता तर खरंच मेलेलं बरं असा विचार करून परत डोळे बंद करून घेतात. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर आनंद असतो. रडता रडता ती म्हणते, कृष्णे. आणि मग बाकीचे गावकरी कृष्णाच्या अंगावर धावून येतात. कृष्णा म्हणते, खबरदार, एक जण जरी पुढे आला ना तर सगळ्यांना इथल्या इथं जमिनीत गाडून टाकील, एवढं लक्षात ठेवा. सगळे गावकरी खूप घाबरतात. घरातील सगळे सुद्धा घाबरलेले असतात. आणि कृष्णा या गावकऱ्यांना ठणकावून सांगते, एक जण जरी पुढे आला आणि बाळजाबाईला काही करण्याचा विचार जरी केला ना तरी सगळ्यांना मी मारेल, विसरून जाईल की तुम्ही गावकरी आहात, माझ्या गावचे गावकरी आहात. हा माणूस म्हणतो, कृष्णे, लय ऐकलं तुझं, आज आम्ही या पापिनीला सोडणार नाहीये, आज आम्ही तिला शिक्षा देऊन राहणारच. कृष्णा चिडून म्हणते, काय लावलं हे, शिक्षा देणार, शिक्षा देणार, शिक्षा देणार. अरे कालच सगळं झालं ना, काल तुम्ही येथे आला, आपण बोललो, बाळजाबाईने स्वतः तुमच्या हातात सगळे पुरावे दिले आणि ठरलं ना की यानंतर बाळजाबाईने काही चुकीचं केलं तर तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवाल. मग परत कशाला तुम्ही आला आहात? अरे तुमच्या अंगात एवढीच रग होती ना तर जेव्हा बाळजाबाई तुमचा छळ करायची, जेव्हा तुम्हाला त्रास द्यायची, तेव्हा यायचं होतं, तेव्हा बाळजाबाईला जिवंत जाळायचं होतं, तेव्हा तर शेपूट घालून बसला होता. आणि आता बिचाऱ्या बाळजाबाई सुधारल्या आहेत, सगळ्यांसाठी चांगलं काही करताय, चांगुलपणाच्या मार्गावर चालताय, तेव्हा तुम्ही तुमची रग तिच्यावर दाखवताय. लाज नाही वाटत का रे? याला म्हणतात का मर्दगडी. तुम्ही आता एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तरी सगळे माझ्या हातून मराल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला कोणाला शिक्षा द्यायची आहे? या बाळजाबाईला
जी बाळजाबाई आता सुधारली आहे, एवढीच हिंमत होती ना तर जेव्हा बाळजाबाईचा छळ सुरू होता तेव्हा यायचं होतं. आत्ता हिंमत दाखवून काही फायदा नाही आहे. सगळे गावकरी शरमतात. कृष्णा गावकऱ्यांना समजावून सांगते, मला कळतंय की तुम्ही सगळ्यांनी खूप भोगलंय. बाळजाबाईच्या अत्याचारामुळे तुमच्या सगळ्यांचं नुकसान झालंय. कोणाचं आर्थिक नुकसान झालंय, कोणाचं मानसिक नुकसान झालंय, कोणाचं कौटुंबिक नुकसान झालंय, कोणाचं शारीरिक नुकसान झालंय. मला सगळं मान्य आहे ना, पण आता आपण बाळजाबाईला शिक्षा केली आहे आणि बाळजाबाईचा जीव घेऊन काय त्यांना शिक्षा मिळणार आहे का? अरे, अन्याय करणारा जेवढा दोषी असतो ना तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. आणि जर तुम्ही बाळजाबाईला शिक्षा करत असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा शिक्षा करून घ्यायला हवी. तुम्ही बाळजाबाईला जिवंत जाळत असाल तर या आगीत तुम्ही सुद्धा उड्या घ्यायला हव्यात, कारण तुम्ही सुद्धा निमूटपणे मान खाली घालून बाळजाबाईचा अन्याय सहन केला आहे. त्यामुळे आता अशी शिक्षा करून काही फायदा नाही आहे. सगळे गावकरी माना खाली घालतात. कृष्णा त्यांना समजवून सांगते, तुम्ही सगळ्यांनी बाळजाबाईची सत्ता उलथून टाकली. मला या गावचं सरपंच केलं कशासाठी? या गावच्या विकासासाठी, तुमचा अन्याय होऊ नये यासाठीच ना. आणि सरपंच झाल्यापासून मी तेच करतेय, तुमच्यासाठी लढतीये, तुमच्यासाठी झटतीये. तरीसुद्धा तुमच्या मनात एवढी भीती का आहे? एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? तुम्ही बाळजाबाईला नावं ठेवता, तिला पापिनी म्हणतात, मग तुम्ही तरी दुसरं काय करताय? आणि आता बस झालं, खूप तुमचं ऐकून घेतलं, खूप सहन केलं. या गावची सरपंच म्हणून मी तुम्हाला आदेश देतेय, आत्ताच्या आत्ता मागे व्हा आणि यानंतर पुन्हा असं काही करण्याचा विचारसुद्धा करू नका, नाहीतर मी तुमच्या सगळ्यांवर कारवाई करेल, हे लक्षात ठेवा. सगळे गावकरी खूप घाबरतात, दुःखी होतात. त्यांना आपली चूक समजते. सगळे आपल्या चेहऱ्यावरील रुमाल बाजूला काढतात आणि बाळजाबाईला आग लावणारा हा गावकरी हात जोडून कृष्णाची माफी मागतो. कृष्णा, माफ करा, मला आमच्या डोक्यात राग होता, त्यातून आम्ही हे सगळं केलं. कृष्णा चिडून म्हणते, माफी माझी नाही, बाळजाबाईची मागा. हा माणूस बाळजाबाईची माफी मागतो. सगळेजण बाळजाबाईची माफी मागतात. कृष्णा म्हणते, निघा आता. आणि सगळे गावकरी तेथून निघून जातात. गावकरी गेल्यानंतर कृष्णा सगळ्यात आधी या गवताच्या सगळ्या पेंढ्या बाजूला फेकते, बाळजाबाईला सोडवते. त्यानंतर बाळजाबाई तिच्या आभार मानते. कृष्णा, आज तू माझा जीव वाचवलास. मग कृष्णा आढळरावांना सोडवते, मैनावती, दलपत त्यांना सोडवते. मग आढळराव, जयकांत, समर यांना उठवतात. पुन्हा एकदा आपला प्लॅन फ्लॉप झाला, त्यामुळे पूजा आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते. कृष्णा ही रूममध्ये बसलेली असते. दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय झालं कृष्णा? माधव काकांनी मला कॉल करून बोलवलं, लवकर घरी या, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर कृष्णा त्याला म्हणते, काय नाही दुष्यंत सरकार, सगळं सॉल्व्ह झालंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. दुष्यंत विचारतो, हो ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? कृष्णा म्हणते, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं झालंय, तुम्ही काळजी करू नका. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. फ्रेंड्स, आता या मालिकेचे शेवटचे 2-3 एपिसोड बाकी आहेत, त्यामुळे सगळी स्टोरी खूप फास्ट पुढे चालली आहे. म्हणजे एवढा मोठा प्लॅन फ्लॉप झाला तरी पूजा समोर काही बोललेच नाही, त्यांचा काही सीन नाही. आता दुष्यंत घरी आला तरी कृष्णाने त्याला काहीच सांगितलं नाही की दिवसभरात काय झालं, त्यांचा काही सीन नाही. आणि मग इकडे बंब्या सावित्रीच्या घरी पोहोचतो. भक्तिताई, भक्तिताई असा आवाज देतो. पूजा आणि समर तेथेच बसलेले असतात आणि बंब्याला पाहून सावित्री खूप चिडते आणि विचारते, ये बंब्या ये, तुला काय तुझं घरदार नाही का रे? नेहमी इकडे तिकडे फिरत असतो. बंब्या सांगतो, नाही मावशी, तसं नाही, मी आहे ना कृष्णाचा एक निरोप घेऊन आलोय. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. भक्ती विचारते, कृष्णाचा निरोप? काय कृष्णाचा निरोप? आणि मग बंब्या सांगतो, कृष्णाताईने सांगितलंय की उद्या सकाळी गावातील सगळ्या बायकांनी वाड्यावर यायचंय. कृष्णाताईला एक नवा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी सगळ्या बायकांना बोलवलंय. हे ऐकून भक्तीला तर आनंद होतो, पण समर, पूजा, सावित्रीला जबर धक्का बसतो. आणि भक्ती म्हणते, होय बंब्या, येईल मी सकाळी. बंब्या म्हणतो, चला, आता तुम्हाला सांगितलं, मला आता लय बायकांकडे जायचंय. समर, पूजा विचारते, हॅ? तर बंब्या म्हणतो, अरे लय बायकांकडे जायचंय म्हणजे हा निरोप द्यायला लय बायकांच्या घरी जायचंय. बंब्या तेथून निघून जातो. भक्ती खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, कृष्णा नवीन बिझनेस सुरू करणार आहे, खूप छान. आणि भक्ती देवी आईला नमस्कार करते आणि तेथून निघून जाते. तोपर्यंत पूजा आणि समोर सुद्धा गोड गोड वागत असतात. आणि मग सावित्री आपला खरा रंग दाखवते आणि म्हणते, अहो दसा पांढऱ्या पायाची कुठली, आता नवा बिझनेस सुरू करणार, बिझनेसमन होणार ती कृष्णा.
त्या कृष्णावर एखादी दरड कोसळायला पाहिजे आणि त्याच्या खाली चमटली पाहिजे ती कृष्णा. असे 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 विशेषण लावते ना ही सावित्री, का काय बोलावं. समर आणि पूजाच्या मनात मात्र वेगळं सुरू असतं. पूजा खूप खुश होते. आता पूजाला काय आयडिया सुचली आहे हे पूजालाच माहीत. आणि मग इकडे दुष्यंत हा लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेला असतो. कृष्णा त्याच्याजवळ येते आणि विचारते, काय करताय दुष्यंत सरकार. आता कृष्णाने दुष्यंतला आपल्या आयडियाबद्दल कधी सांगितलं हे काहीच दाखवलं गेलेलं नाही आहे. खूप फास्ट सगळी स्टोरी सुरू आहे. आणि दुष्यंत कृष्णाला सांगतो, आता माझी बायको नवा बिझनेस सुरू करणार आहे. मग त्या बिझनेसचं कसं मार्केटिंग करायचं, तो बिझनेस कसा सुरू करायचा, बिझनेसचं नाव काय असेल, लोगो काय असेल, त्याचे ऑडियन्स कोण असेल, हे सगळं विचार करतोय मी. कृष्णा म्हणते, नाही तुम्ही छानच करताय, पण एवढी घाई करायची गरज आहे का हे सगळं करण्यासाठी, कारण आपलं कशातच काही नाही आहे. दुष्यंत म्हणतो, आता कशात काही नाही आहे, पण होईल ना, आपण सगळी तयारी करून ठेवूया, म्हणजे वेळेवर आपली घाई होणार नाही. हे कृष्णाला सुद्धा पटतं आणि कृष्णा नवीन बिझनेस सुरू करते त्याचा दुष्यंतला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णाच्या घरी सगळ्या बायका जमायला सुरुवात होते. भक्ती आलेली असते, गावातली सगळ्या बायका येतात, सावित्री तेथे येते, त्याचबरोबर बाळजाबाई, पूजा, समर, दुष्यंत हे सगळे तिथे येतात. बंब्यासुद्धा तेथे असतो. आणि मग कृष्णा ही सगळ्या बायकांना शांत बसायला सांगते. बायका विचारतात, कृष्णे सकाळी सकाळी आम्हाला इथे का बोलवलंय. आणि मग कृष्णा या सगळ्या बायकांना विचारते, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आयुष्यात असं काही वेगळं करावं असं नाही वाटत का, की आपण सुद्धा आयुष्यात काहीतरी करावं, आपल्याला सुद्धा पैसा मिळावा, आपण आपल्या पायावर उभं राहावं, आपली स्वतःची कमाई व्हावी. तर एक बाई म्हणते, कृष्णे लय वाटतं ग, पण काय करणार आता, गावात शेतीची कामं सोडून दुसरं काही आहे का. कृष्णा म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, पण जसं तुम्ही आपला संसार करतात तसं प्रत्येक बाईकडे काही ना काहीतरी विशेष कला आहे. जशी ही आपली सीमा आहे, त्या सीमाला खूप छान स्वयंपाक येतो. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे तिच्यावर. आपल्या गावात एखादं कार्य असलं की सगळे तिलाच ऑर्डर देतात. त्यानंतर ही आपली रखमा काकू आहे, तिला खूप चांगली झबली टोपली शिवता येतात, ब्लाऊज वगैरे शिवते ती. सगळा गाव तिच्याकडे शिवणकामासाठी जातो. म्हणजे प्रत्येक बाईकडे काही ना काहीतरी कला असते. आणि ती आपली रखमा कुठे, तेवढ्यात रखमा येते आणि म्हणते, आले मी कृष्णे. कृष्णा विचारते, रखमा एवढा उशीर का झाला. रखमा सांगते, अगं काय सांगू, घरची कामं आणि पोरीला शाळेत पाठवायचं होतं ना. कृष्णा विचारते, तुझी मुलगी छान शिकते ना. रखमा सांगते, हो हो छान शिकतीये. आता तर ती ते काय म्हणतात ते शास्त्रीय संगीत सुद्धा शिकायला लागली आहे. आणि तिचे गुरुजी तिला मुंबईला गाण्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा घेऊन जाणार आहे. हे ऐकून सगळे खुश होतात, पण पूजा मैनावती तोंड वाकडं करतात. आणि कृष्णाला ही रखमा म्हणते, कृष्णे हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय, नाहीतर आमच्या गोरगरिबांना या गोष्टी माहीतच नव्हत्या. कृष्णा सांगते, अगं तसं काही नाहीये. जेव्हा मी रांगणे पाटलांच्या घरात लग्न करून आले तेव्हा माझी पाठीसुद्धा कोरीच होती. मला काही जमत नव्हतं, पण दुष्यंत सरकारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला त्यांनी शिकवलं, मला लिहायला वाचायला यायला लागलं. मग गावचा विकास कसा करायचा त्याबद्दल बाळजाबाईने मला सांगितलं. त्यामुळेच आज मी तुमची मदत करू शकतेय. रखमा म्हणते, कृष्णे ते सगळं आम्हाला माहिती आहे, तू आम्हाला इथे कशासाठी बोलवलंय ते सांग. कृष्णा सांगते, ही साडी पहा, छान दिसतीये ना. त्यामुळेच आता मी असं ठरवलंय की आपल्या गावात साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा. तुम्ही सगळ्या बायकांनी त्यात मला साथ द्यायची आणि त्या बदल्यात मी तुम्हाला रोजगार देणार. तुमच्या हातात सुद्धा पैसा असेल आणि माझी आय सावित्री तुम्हाला हे सगळं शिकवेल, हस्तकला, वारली कला. हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. कृष्णा आणि गावातल्या बायकासुद्धा खुश असतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णाने एक नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलं आहे. मग आता पुढे काय होईल, तर पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गावकरी जवळपास 8 दिवस कृष्णाच्या नवीन बिझनेसमध्ये हस्तकला करत असतील, साड्यांवर कलाकारी करत असतील. आणि मग पूजा या गावातील बायकांना भडकून देणार आणि म्हणेल, तुम्हाला काही कळतं की नाही, मागील 8 दिवसांपासून तुम्ही साड्यांवर हस्तकला करताय, काम करताय, आणि ती कृष्णा तुमचे कष्ट फुकट घेतीये. तुम्हाला एक दमडी सुद्धा तिने दिली नाही. उद्या ती सगळा बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेईल, पैसा कमवेल
आणि तुम्हाला काय भेटणार? ठणठण गोपाळ. आत्ताच्या आत्ता जाण त्या कृष्णाला जा बिचारा. सगळ्या बायका खूप चिडतील आणि म्हणतील खरंय खरंय, आणि मग सगळ्या बायका लगेच कृष्णाच्या घरी पोहोचतील आणि कृष्णाला जा विचारतील, कृष्णे तू काय करतेस? 8 दिवस झाले काम करून, कधी येणार ऑर्डर? कधी मिळणार आम्हाला पैसे? आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले ना तर आम्ही काम नाही करणार बरं का. कृष्ण आणि बाळजाबाईला जबर धक्का बसेल आणि गावातील बायका म्हणतील चला रे, आता आपण जे ठरवलंय ना तेच करायचं, या कृष्णाला आपण सोडायचं नाही. कृष्ण आणि बाळजाबाई घाबरतील की आता या बायका काय करणार आहे. मग आता या बायका सुद्धा कृष्ण आणि बाळजाबाईला त्रास देणार का हे पाहावं लागेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.